नमस्कार. वेलकम टू रंगोली गुरु. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे रंगोली गुरु या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आली आहे श्रावण सोमवार विशेष महादेवाची रांगोळी. यामध्ये मी ओंकार काढलेला आहे आणि ओंकाराच्या शुभचिन्हामध्ये मी महादेवाची पिंड काढत आहे. तुम्ही पाहू शकता ही रांगोळी ओम काढून घेऊन मी त्यामध्ये महादेवाची पिंड काढत आहे. आता येणारा श्रावण सोमवार हा श्रावणामधला दुसरा श्रावण सोमवार आहे आणि याची शिवामूठ तीळ ही आहे. मी ऑलरेडी तीळ शिवामूठ वापरून एक सुंदर अशी रांगोळी काढून व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पाहू शकता. ही पण रांगोळी अगदी सोपी सुंदर आहे, दिसायला खूप सुंदर आहे आणि काढायला अतिशय सोपी अशी ही रांगोळी, पटकन होणारी. तर नक्की तुम्ही ही रांगोळी काढून बघा. तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आधीपासून असाल पण चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तरी तुम्ही आत्ता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. हिंदू धर्मामध्ये ओंकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे मंत्रोच्चार आहेत, जे मंत्रपठण आपण करतो त्यामध्ये बऱ्याचदा बहुतेक सर्व मंत्र जवळपास ओंकारने सुरू होतात. ओंकार हा बीज मंत्र मानला जातो. ओंकार जो आहे तो 3 अक्षरांपासून बनलेला आहे. अकार म्हणजे अ, उकार म्हणजे उ, मकार म्हणजे म. अ, उ, म या 3 अक्षरांपासून ओंकार, ओम हा शब्द बनलेला आहे. ओम हा बीजमंत्र का आहे तर ओंकारामध्ये सर्व ब्रह्मांड सामावलंय अशी मान्यता आहे. भगवान श्री शंकराचा जप जो आहे ओम नमः शिवाय, तो सुद्धा ओमनी सुरुवात होतो. म्हणून मी आज ही जी रांगोळी काढायचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये मी ओम हे अक्षर काढून त्यामध्ये महादेवाची पिंड काढायचा प्रयत्न केला आहे. महादेवाला बेलाचं पान हे अतिशय प्रिय आहे. माता पार्वतींनी जेव्हा श्री शंकराला प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते तेव्हा त्या वनामध्ये बऱ्याच प्रकारच्या पाना फुलांनी त्यांनी पूजा केली होती शिवशंकराची. त्यात शिवशंकराला बेलाचं 3 पानाचं असलेलं पत्री ही खूप प्रिय होती. म्हणून तेव्हापासून अशी मान्यता आहे की महादेवाला बेलाचे पान व्हायचे आणि पांढरे किंवा पिवळे फूल महादेवाला चालते. तर इथे मी महादेवाच्या पिंडीवरती एक फूल आणि बेलाचं पान काढून घेतलेलं आहे. आणि एक माझा व्हिडिओमध्येच बंद झाला होता ऑटोमॅटिकली जेव्हा मी हे जे स्पायरल्स काढून घेतले आहेत पांढऱ्या रांगोळींनी ठिपके टाकून घेतल्यानंतर एकदम मध्ये बंद झाला, त्यामुळे सॉरी. मी ते स्पायरल जे आहेत ते पेननी काढून घेतलेले आहेत. आपली जो मार्कर पेन असतो त्या पेननी तुम्ही एक ठिपका काढल्यानंतर त्याला मी प्रेस करून पसरवून घेतला आणि मग मार्करच्या साहाय्याने मी त्याला पसरवून घेतलेला आहे. किंवा मग इयरबड्स जे असतात त्याच्यानी सुद्धा तुम्ही स्पायरलचा आकार देऊ शकता. आणि अशा प्रकारे मी 2 स्पायरलच्या मध्ये 3-3 ठिपके दिले आणि त्यापासून मी 3 बेलाची पानं असं पूर्ण रांगोळीला मी काढून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझी रांगोळी आवडल्यास आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.